नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडचं ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आलोय बोरिवलीला तो सिद्धिविनायक आर्ट्स आहे, त्याची तुम्हाला अपडेट देणार आहे. 7 ते 8 दिवस आधी आपण आलेलो, त्यावेळी 7 ते 8 मूर्त्या रेडी होत्या. आता बघूया त्याचे काय अपडेट आहे. आणि 7 तारखेला आगमन सोहळा असणार आहे गोरेगावचा विघ्नहर्ता. चला तर आता तिकडे जाऊया. सिद्धिविनायक आर्टचा वर्कशॉप आहे, तिथे आज आपण जाणार नाही. तिथे छोटे गणपती बांधतात, जिथे मोठे गणपती बांधतात तिथे जाणार आहोत. उपनगरचा लिटल मास्टर त्याची टी शर्ट आहे. तुम्हाला बुक करायचे असेल तिथे नंबर वगैरे आहे, तिथे प्रभावल वगैरे आहे, त्या साईडला पार्ट वगैरे आहेत. आणि या साईडला बाजूने प्रभावल वगैरे आहेत. पार्ट जॉईंट व्हायचे काम चालू आहे. तिथे छोटे गणपती वगैरे आहेत. ऑलरेडी आपले 3 ते 4 व्हिडिओ टाकले, त्यामध्ये सर्व छोटे गणपती कव्हर केले. त्यामुळे आपण मोठ्या वर्कशॉपमध्ये जाणार आहोत. आता वर्कशॉप आहे, त्या समोर 7-8 गणपती बनणार आहे. तिथे एक मूर्ती बघायचे काम चालू आहे. त्या मूर्तीचा पण इथून बोरिवलीचा जो लिटल मास्टर आहे तो निघणार आहे. या वर्कशॉपमध्ये बघा सुंदर अशी मूर्ती आहे. त्या 3-4 मूर्त्यांचं काम चालू आहे. साईडला दुसरी मूर्ती, तिचंही काम जोरदार चालू आहे. हे तुम्हाला दाखवतो, कारण बाकीचे पार्ट अजून जॉईंट वगैरे झालेच नाही, त्यामुळे तेच दाखवतो तुम्हाला. तिसऱ्या मूर्तीचा तिसरी मूर्ती दाखवतो तुम्हाला. तिसऱ्या मूर्तीचंही काम झालं आहे ऑलमोस्ट, फक्त कलर काम बाकी आहे. बघा सुंदर अशी ही मूर्ती आहे. फेस वगैरे बघू शकता. अशा 3 मूर्त्या ऑलमोस्ट इथे रेडी आहेत, फक्त कलर काम बाकी आहे. त्या साईडला हातात शंख वगैरे दागिने वगैरेचं काम चालू आहे. आपण आता मोठ्या वर्कशॉपमध्ये जाणार आहोत. अजून एक सुंदर मूर्ती बघा, मला वाटतं खूप जास्त हाईट या मूर्तीची राहणार आहे. बघू शकता तुम्ही, आपला कॅमेरा पण तुम्हाला या अँगलने दिसतोय, त्यावरून तुम्ही समजू शकता किती मोठी हाईट राहणार आहे. ही बॅलेन्सिंग मूर्ती टाईप बनणार आहे काहीतरी. बघा खूप युनिक अशी कन्सेप्ट असणार आहे. फक्त तुम्हाला फेस दाखवतोय, बाकीचा काही कन्सेप्ट मी दाखवणार नाही तुम्हाला. सुंदर मूर्ती बनते इथे. तो छोटा वर्कशॉप आहे सिद्धिविनायक आर्टचा, त्या समोर ही सुद्धा मूर्ती आहे. बघा एलकोट जय मल्हार टाईप सुंदर अशी मूर्ती अजून एक इथे पाहू शकता. इथे टोटल 6 मूर्त्या आहेत, त्यातल्या तुम्हाला 5 मूर्त्या मी दाखवल्या. अजून एक मूर्ती आहे त्या साईडला, त्या अँगलने दिसते का बघूया. ती मूर्ती आहे ती काही दिसणार नाही आपल्याला, कारण त्या साईडने पॅक आहे. आता जो मेन वर्कशॉप आहे गोल्डन ग्राउंडचे, तिथे आपण जाणार आहोत. तिथल्या मूर्त्या तुम्हाला दाखवतोय. बघा सुंदर अशी मूर्ती. एलकोट जय मल्हार. कमेंटमध्ये नक्की लिहा. गणपती बाप्पा मोरया. बघा सिद्धिविनायक आर्टच्या इथे छोट्या घरगुती मूर्त्या बनतात. ज्या मातीच्या वगैरे मूर्त्या असतात आणि पीओपीच्या मूर्त्या, त्या वर्कशॉपमधून आपण आता जो मेन वर्कशॉप आहे त्यांचा गोल्डन ग्राउंड तिकडे जाणार आहोत. तो घरगुती त्यांच्या मूर्त्या बनतात, त्याच्या साईडला 7 ते 8 मूर्त्या पण बनतात. त्या तुम्हाला दाखवल्या मी 5 ते 6 मूर्त्या. आता आपण त्यांचा मेन वर्कशॉप आहे तिकडे चालतोय. आलोय आपण गोल्डन ग्राउंडला. सिद्धिविनायक आर्ट्स त्यांच्या मोठ्या वगैरे मूर्त्या बनतात त्या इथून. 7 तारखेला जो आगमन सोहळा होणार आहे तो इथूनच होणार आहे. आणि ज्या मी आधी मूर्त्या दाखवल्या तिथे बोरिवलीचा लिटल मास्टर, त्याचा आगमन सोहळा तिकडून होणार आहे. या साईडला प्रभावेल वगैरे बघू शकता. तर आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये तुम्हाला सुंदर सुंदर मूर्त्या दाखवणार आहे. फक्त फेस वगैरे दाखवणार आहे. ज्या थीमवाल्या मूर्त्या आहेत त्या काहीच दाखवणार नाही तुम्हाला. थोडंफार तुम्हाला वाटेल फेस वगैरे सेम आहे, पण या मूर्त्यात तशा आहेत, कारण प्रत्येकाचा एक एक पॅटर्न असतं. त्या टाईपमध्ये किरणदाचा पॅटर्न आहे बघा. मागच्या टायमाचा पेशवा आहे. कोणता पेशवा ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्हाला खूप साऱ्या अशा मूर्त्या दाखवणार आहे बघा. इथं प्रीमियर कलर मारला, मेन कलर बाकी आहे. या साईडला बघू शकता अजून एक युनिक मूर्ती. ती कोणती आहे ती तुम्ही समजू शकता आता व्हिडिओ दाखवल्यानंतर. बघा ही युनिक अशी पॅटर्न राहणार आहे मूर्तीची. खूप साऱ्या कन्सेप्टमध्ये मूर्ती आहेत. त्या तुम्हाला मी कन्सेप्ट वगैरे सांगणार नाही, फक्त तुम्हाला फेस वगैरे दाखवू शकतो मी. कन्सेप्टवाल्या मूर्त्या आहेत, त्या कन्सेप्टवाल्या मूर्त्या तुम्हाला मी दाखवतच नाही, फक्त फेस त्यांचं दाखवतोय. तुम्हाला वाटत असेल पूर्ण मूर्ती रिव्हील होते, असं काही नाही, फक्त फेस दाखवतोय तुम्हाला. ते पण कलर झालंय म्हणून. जर कलर नसतं झालं तर वाईट असतं, तर फक्त अजून तुम्हाला फेस दिसला असता. आता इथे आखणी वगैरे ऑलमोस्ट मूर्त्यांची झाली, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल, पण कन्सेप्ट वगैरे काहीच मी रिव्हील करत नाही, किंवा मंडळाची नावे वगैरे कोणत्या मूर्त्या आहेत त्या मला स्वतःला माहीत नाही. काही काही मूर्त्या माहिती आहेत मला कन्सेप्ट वगैरे, तरी पण मी सांगू शकत नाही. आणि खूप साऱ्या मूर्त्या अशा आहेत ज्या पूर्ण रेडी आहेत, ते व्हिडिओ आपण घेतच नाही चॅनलवरती. खूप साऱ्या मूर्त्यांची इथे आखणी झाली, त्यामुळे तुम्हाला जेवढ्या मी मूर्त्या दाखवतोय त्यामध्ये तुम्हाला फेस वगैरे दाखवतोय मी, तुम्हाला समजेल. पण बाकीचे कन्सेप्ट काहीच दिसणार नाही तुम्हाला, कारण खूप साऱ्या युनिक पॅटर्नच्या इथे मूर्त्या असणार आहेत, ज्या तुम्हाला सेम टू सेम वाटत आहेत. ते फेस सेमच असणार, कारण आता सिद्धेश दिघोले दादांचा वगैरे किंवा कोणतेही जे मोठे मोठे मूर्तिकार आहेत त्यांचं तुम्ही बघितलं तर फेस सेमच असतं. तर बघा खूप युनिक अशा पॅटर्नच्या मूर्त्या असणार. तुम्हाला फेस वगैरे दाखवतो. आणि तुम्हाला इथली कोणती मूर्ती आवडली ती नक्की सांगा. मंडळाची नावं वगैरे काहीच रिव्हील करू नका, तुम्हाला जरी माहीत असतील तरी. या साईडला बघा, मागच्या टायमाला आपण व्हिडिओ टाकलेला कलर करायचा, तीच मूर्ती आहे. आता ऑलमोस्ट ती रेडी झाली.
बघा कशी सुंदर असा फेस आहे गणपतीचा, किती क्यूट आहे. त्यानंतर त्या साईडला हात वगैरे बघा, प्रत्येक गणपतीची सोंड वगैरे युनिक आहे. त्यानंतर बघा डिंपल वगैरे आहे, हात दाखवतोय तुम्हाला, दागिने वगैरेंना पण कलर केलाय. वेगवेगळ्या अँगलनी मूर्त्या दाखवतोय तुम्हाला, कारण बघायला तुम्हालाही आवडेल. कारण खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. तुम्हाला जर पाहायच्या असतील तर तुम्ही सिद्धिविनायक आर्ट्सला नक्की या. जवळच आहे, बोरिवली स्टेशनपासून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. पण खूप युनिक युनिक पॅटर्नच्या अशा मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. ती काही व्हिडिओमध्ये आपण दाखवू शकत नाही तुम्हाला. या साईडला बघा हाताला ओम वगैरे आहे. गणपती बघा, थोडे थोडे चेंजेस आहेत प्रत्येकमध्ये. याला बघा मेन कलर बाकी आहे अजून. सोंड बघा हे वेगळे, मागे तुम्हाला दाखवले त्यामध्ये मोदक होता सोंडमध्ये, काहीतरी वेगवेगळा पॅटर्न असतो. मुळे मूर्त्या अजून खिलून दिसतात, कारण सेम टू सेम ठेवलं तर काय मतलब नाही. सर्वांच्या सेम आहे बघा. 4 मूर्त्या आहेत, त्यांना प्रीमियर कलर मारलाय, मेन कलर बाकी आहे. त्यानंतर ही बघा सुंदर अशी मूर्ती. हा फेस बघू शकता तुम्ही, जे सूरजची पहिलं आगमन झालं तसे सेम टू सेम मूर्ती बोलू शकता तुम्ही, पण कन्सेप्ट वेगळी आहे. फेस सेम आहे, थोडाफार कलरचं काम बाकी आहे बघा. ओम वगैरे प्रत्येक गणपतीच्या हातावरती ओम काही ना काहीतरी लिहिलेलं असतं बघा. वेगवेगळ्या तुम्हाला अँगलनी दाखवतो या मूर्त्या मी, म्हणजे तुम्हाला पाहायला पण आवडेल. त्याच 20 ते 25 मूर्त्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि ज्या कन्सेप्टवाल्या मूर्त्या आहेत त्या मी काही रिव्हील करणार नाही आणि दाखवणारही नाही तुम्हाला. थोड्याफार ज्या रेडी आहेत त्यांचा फेस वगैरे तुम्हाला दाखवतो आहे बघा. या लाईनीत आहेत 5 ते 6 मूर्त्या. यांचं आगमन वगैरे काहींचं आता लवकरच असेल, ज्या पद्धतीत आखणी वगैरे चालू आहे आणि काम चालू आहे त्या पद्धतीचं आगमन सोहळा वगैरे लवकर असू शकतो यांचा. आता कोणत्या मंडळांच्या मूर्त्या आहेत त्या आपल्याला थोड्याफार माहिती आहेत. ती बघा पाठी बघू शकता तुम्ही, पेशवासारखी मूर्ती. ही बघा आपण मागे तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये, तशी सेम टू सेम मूर्ती आहे. मेन कलर बाकी आहे इथे. तर तुम्हाला एवढं सांगू शकतो की 7 तारखेला एक आगमन सोहळा आहे, जो गोरेगावचा गणपती आहे त्या आगमन सोहळ्याला आहे. आणि 8 तारखेला 2 ते 3 गणपती या वर्कशॉपमधून निघणार आहेत. तर आगमन सोहळ्याला तुम्ही नक्की या, कारण या ज्या मूर्त्या दिसतात फक्त फेस तुम्ही पाहताय, हात वगैरे पाहताय, त्यांची कन्सेप्ट खाली वगैरे युनिक आहेत. काय काय बॅलेन्सिंग मूर्त्या पण आहेत, त्या मी रिव्हीलच करत नाही तुम्हाला, कारण जर सर्वच आता रिव्हील झालं तर तुमची मजा जाईल. बघा या साईडला बघू शकता मोदक, तुम्हाला बोललो ना सोंडमध्ये वेगवेगळे असे कन्सेप्ट आहे. या साईडला बघू शकता शंकररूपी थोडाफार गणपती आहे. नंतर या साईडला बघा उभा गणपती आहे. या साईडला बघा सुंदर असा बसलेला गणपती आहे. त्याच्या मागे बघू शकता, आता मागाशी पेशवा दाखवला त्याच्या मागे काहीतरी युनिक आहे. असं वेगवेगळं असतं प्रत्येक मूर्तीच्या मागे. ही बघा ही एक सुंदर अशी मूर्ती आहे, वन साईड तुम्हाला दाखवतोय. काय आपण परेल वर्कशॉपला वगैरे जातो आगमन सोहळ्याला, पण इथून पण सुंदर सुंदर अशा मूर्ती निघतात सिद्धिविनायक आर्ट्समधून, किरण दादाच्या. तुम्ही ते आगमन सोहळ्याला येऊ शकता. आता जसे 2 ते 3 आगमन सोहळे आता तुम्हाला मी तारीख सांगितली, अजून खूप साऱ्या रिव्हील पण होतील. तर परेल वर्कशॉपला पण सुंदर मूर्त्या निघतात. पण ह्या वर्कशॉपमध्ये तुम्ही बघताय आता ज्या मूर्त्या तुम्हाला मी दाखवतोय 10 ते 12 फेसिंग वगैरे त्यांचं, त्यानंतर तुम्ही विचार करू शकता की इथूनही कशी कन्सेप्ट वगैरे असेल. बॅलेन्सिंग मूर्त्या पण या वर्कशॉपमधून निघणार आहेत. काय काय बघा पॅकिंग केलेली मूर्ती आहे. त्यामुळे कशा असे वेगवेगळे युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या आपल्या पाहायला मिळतात. जसे परेल वर्कशॉपला तुम्ही बघितलात मूर्तिकार 7 ते 8 आहेत. असे खूप सारे उपनगरमध्ये पण आहेत. गौरव मरगज दादा झाले, किरण दादा झाले, अजून गोरेगावला एक वर्कशॉप आहे. अशा सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला ह्या साईडलाही पाहायला मिळतील. आपल्या चॅनलवरती ऑलमोस्ट तुम्ही बघितलात तर परेल वर्कशॉपचा व्हिडिओ आहे, घनसंकुल वर्कशॉपचा व्हिडिओ आहे, पेशवा आर्टचा व्हिडिओ आहे, सिद्धिविनायक आर्टचे व्हिडिओ आहेत. असे खूप सारे जे मुंबईमध्ये मोठमोठे जे कारखाने आहेत त्यांच्या मूर्त्यांचे मी व्हिडिओ टाकले आपल्या चॅनलवरती. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल कसे प्रत्येकाचे कन्सेप्ट असते युनिक युनिक. फक्त अरुण दत्ते दादा यांच्या वर्कशॉपला आपल्याला व्हिडिओ नाही भेटले, आपल्याला काय कोणालाच भेटणार नाही, कारण ते यावर्षी एवढ्या सुंदर मूर्त्या बनवणार आहेत ना. अरुण दत्ते यांच्या वर्कशॉपमधून मूर्त्या निघतील, त्यावेळेला तुम्ही तिथे नक्की या. कारण मी काल माझ्या डोळ्यांनी स्वतः बघितलं, आतमध्ये जायला अलाउड नाही, पण काल अरुण दादा होतं, 2 मिनिटं आपला पाहायला मिळाला. खूप सुंदर मूर्ती आहेत. अजून कोणते तुम्हाला वर्कशॉप पाहायचे असेल तेही तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता. रेश्माताई खातू यांचे वर्कशॉप कसा एक एक ठिकाणी नाही, त्यांच्या 4 ते 5 ठिकाणी 2-2 मूर्त्या आहेत. त्यामुळे आपल्याला ते काय एवढा ॲड्रेस वगैरे कोणालाच माहीत नाही, त्यामुळे आपण तिथे जात नाही जास्त. आपल्या चॅनलवरती घरगुती मूर्त्या शोधताय तुम्ही, तरीही घरगुती मूर्त्यांचेही व्हिडिओ आहेत. जसे की झाले परेलचा व्हिडिओ आहे आपल्या साईड, घनसंकुलमधला व्हिडिओ आहे, त्यानंतर भाईंदरचा मीरा रोडचा व्हिडिओ आहे, विरारचाही व्हिडिओ आहे. त्यात होत्या सुंदर सुंदर मूर्त्या. आता आपण वरच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत, त्या मूर्त्या अजून थोड्या रेडी व्हायचे, त्या दाखवतो मला. हे बघा एलकोट जय मल्हार, कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोरया. ही बघा सुंदर अशी मूर्ती, या छोट्या हाईटवाल्या मूर्त्या आहेत, ही पण पाहू शकता. युनिक अशी पॅटर्नची अजून एक मूर्ती बघा, अशा सुंदर मूर्ती आहेत. बघा किती भारी प्रभावला आहे. या साईडला 2 सेम टू सेम प्रभावला आहे. या साईडला बघू शकता सुंदर असा प्रभावला. आणि वरती बघा भव्य इंस्टाग्राम रील्स स्पर्धा आहेत. बघा अजून एक सुंदर प्रभावल. चला फायनल चालू वगैरे, तर आज आपण आलेलो बोरिवलीचे असणाऱ्या सिद्धिविनायक आर्टचे अपडेट द्यायला. तर खूप सुंदर अशा इथे मूर्त्या बनले, 20 ते 25 मूर्त्या ऑलमोस्ट रेडी आहेत. तुम्हाला फेस वगैरे दाखवलाय, बाकी काय कन्सेप्ट वगैरे दाखवलं नाही. ते 7 तारखेला आगमन सोहळा असणार आहे,
गोरेगावचा विघ्नार्थ मी येणार आहे, तुम्ही पण नक्की. आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओ.